संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक नंदकिशोर गायकवाड सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांच्या मूळ गावी गायकवाड जळगाव येथे सन्मान सोहळा पार पडला। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 करिता मी नंदिनी बर्वे। स्वर्गीय विमलबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांच्या वतीने सापत्निक यांचा गौरव करण्यात आला आहे। यावेळी बोलताना प्राध्यापक नंदकिशोर गायकवाड यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे। या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख, नामदेव महाराज, देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण काटे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवगिरी महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी हजर झालो आणि जवळपास 5 वर्ष देवगिरी महाविद्यालयाचा उपप्राचार्य या नात्याने तिथे काम करून प्रशासकीय सेवा बजावून मी सेवानिवृत्त झालो। खरं म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये जेव्हापासून मी उपप्राचार्य झालो तेव्हापासून फारसे खूप चांगले बदल केले। ज्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की ज्युनियर कॉलेजला विद्यार्थ्यांची उपस्थितीचा प्रश्न हा फार मोठा गंभीर आहे, परंतु आम्ही जेवढे नवीन उपक्रम राबवले आणि माझ्या सर्व सहकार्यांनी साथ दिली, आज 1200 मुलं दररोज महाविद्यालयामध्ये ते उपस्थित असतात। हे केवळ माझ्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि त्यांनी मला पूर्ण फ्री हँड दिला। त्यामुळे ज्या लोकांनी काम केलं त्यांचं कौतुक करणं आणि जे काम करत नाही त्यांना कामाला लावणं या पद्धतीची विचारसरणी अवलंबून तशा प्रकारचं कार्य करून सगळ्या स्टाफच्या मदतीनं त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा बदल करू शकलो। त्याचाच त्याला फायदा असा मला झाला की ज्युनियर कॉलेजला मुलांची विद्यार्थी संख्या उपस्थितीचं प्रमाण वाढलं। त्याची दखल घेऊन जे नीट सेल सुरू केला, जो गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्याच्या जवळपास 3 पट फी बाहेर क्लासमध्ये आहे त्याच्या 1/3 फीजमध्ये आम्ही चालवला। 650 विद्यार्थी जो 23 विद्यार्थ्यावर सुरू केला त्याच्यामध्ये आज देवगिरी महाविद्यालयात 650 विद्यार्थी आहेत। त्याचा कार्याचा भाग म्हणून माननीय सतीश भाऊ चव्हाण साहेबांनी पुन्हा मला त्या ठिकाणी करावा लागेल असा आग्रह केला आणि त्याच पदावर मी पुन्हा त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याच्याच प्रकारची सेवा, तशा प्रकारचं आता यानंतरचं लाईफ, यानंतरचं आयुष्य मी गायकवाड जळगावला माझ्या मूळ गावी या ठिकाणी देऊन या विद्यार्थ्यांना जे काही नवीन म्हणजे 12वीच्या शिक्षणानंतर किंवा 10वीच्या शिक्षणानंतर लवकर रोजगारामुख असं काही शिक्षण देता येईल की ज्याच्यामुळे ते स्वतःच्या पायावर लवकर उभा राहतील आणि त्याच्या कमवता त्यांचं शिक्षणही सुरू राहील। अशा प्रकारची योजना मी या ठिकाणी राबवेल। किती यश येईल हे मी सांगता येणार नाही, पण प्रयत्न मी निश्चितच करेल। इथून पुढचं आयुष्य माझ्या गावातल्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा माझा मानस आहे। तुमच्या सर्वांच्या गावाची आणि तुमच्या सर्वांची मला सहकार्याची अपेक्षा आहे। धन्यवाद। NTV 24 करिता अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट।